पंतप्रधान मोदींकडून देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा. संविधानाच्या निर्मात्यांना पंतप्रधानांकडून आदरपूर्वक नमन. ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकड्यांना चोख प्रत्युत्तर देणाऱ्या जवानांना सलाम. जवानांनी शत्रूंना कठोर शिक्षा दिली. मोदींकडून ऑपरेशन सिंदूरमधील जवानांना कौतुकाची थाप. रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही म्हणूनच सिंधू जलकरार स्थगित केला. भारतातून वाहणाऱ्या पाण्यावर आमचा अधिकार, मोदींनी पाकला सुनावलं. अणुहल्ल्याच्या धमक्यांना आम्ही भीक घालणार नाही. दहशतवादाला ताकद देणाऱ्यांना सोडणार नाही. हल्ला करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर देऊ. मोदींचा लाल किल्ल्यावरनं पाकड्यांना थेट इशारा. आरएसएसकडनं 100 वर्ष राष्ट्राची सेवा, संघाची सेवा अतिशय गौरवपूर्ण. तर सेवा, संघटन, समर्पण आणि अनुशासन ही संघाची ओळख. मोदींकडनं संघाचं तोंड भरून कौतुक. विकसित भारत म्हणजेच आत्मनिर्भर भारत. जर वोकल फॉर लोकल हाच विकसित भारताचा मंत्र. तर प्रत्येक क्षेत्रात आत्मनिर्भर होणं आवश्यक. मोदींकडनं देशवासियांना कानमंत्र. यंदाच्या दिवाळीत देशवासियांना मोठं गिफ्ट मिळणार. तर नेक्स्ट जनरेशन जीएसटी रिफॉर्म्स आणणार. 8 वर्षांनंतर जीएसटीचा फेर आढावा घेणार. लाल किल्ल्यावरनं मोदींची घोषणा. युवकांसाठी आजपासून 1 लाख कोटींची नवीन योजना. पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजनेची मोदींकडनं घोषणा. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी मोदींची देशातील युवकांसाठी खुशखबर. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजवंदन. देशाच्या 79व्या स्वातंत्र्य दिनानिमित्तानं देशवासियांना फडणवीसांनी दिल्या शुभेच्छा. कल्याणमध्ये मटण विक्रीवरील बंदीवरनं वाद पेटला. विरोध करणाऱ्या आंदोलकांना घेतलं ताब्यात. महापालिकेबाहेर बंदोबस्तात वाढ. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात स्वातंत्र्य दिनानिमित्तानं तिरंगी रंगाच्या फुलांची सजावट. स्वातंत्र्य दिनानिमित्तानं विठ्ठल मंदिराचं सौंदर्य फुललं. काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांना धमकीचा फोन. अज्ञाताकडनं फोनवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा लोंढेंचा आरोप. पोलिसांनी दक्षता घेण्याचं आवाहन. मोठी बातमी आहे. वसई विरार महानगरपालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांना ईडीनं अटक केली आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये ही ईडीची मोठी कारवाई म्हणावी लागेल. अनिल कुमार पवार यांच्यासोबतच ईडीनं महानगरपालिकेचे निलंबित नगररचना उपसंचालक वायस रेड्डीला सुद्धा अटक केली आहे. वसई विरार महापालिका क्षेत्रातील 41 इमारतींच्या प्रकरणावरनं ईडीनं चौकशी सुरू केली होती. या संदर्भात ईडीनं 29 जुलैला अनिल कुमार पवारांच्या निवासस्थानी छापा मारला. त्याचसोबत अनिल कुमार पवारांच्या संबंधित मुंबईसोबतच नाशिकमधल्या 12 ठिकाणी सुद्धा एकाच वेळी छापे मारले होते. तर अनिल कुमार पवार यांना 20 ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. अनिल कुमार पवार हे मंत्री दादा भुसेंचे नातेवाईक असल्यामुळे या प्रकरणाचं गांभीर्य देखील वाढलंय. तर अनिल कुमार पवारांच्या वकिलांनी त्यांच्या अटकेचं कनेक्शन थेट राजकारणाशी जोडलंय. अनिल कुमार पवार यांना 20 ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून ईडीकडनं त्यांची चौकशी सुरू होती आणि आता अखेर त्यांना ईडीकडून अटक करण्यात आल्याची मोठी बातमी. वसई विरार महापालिका क्षेत्रातील 41 इमारतींच्या प्रकरणी ईडीनं त्यांची चौकशी सुरू केली होती. याच संदर्भात ईडीनं 29 जुलैला अनिल कुमार पवारांच्या निवासस्थानी छापा देखील मारला होता. वसई विरार सोबतच मुंबई आणि नाशिकमधल्या एकूण 12 ठिकाणी ईडीनं छापेमारी केली होती. आता त्यांना 20 ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. ते दादा भुसेंचे नातेवाईक असल्यामुळे या प्रकरणाचं गांभीर्य आणखी वाढलंय. अनिल कुमार पवार यांच्या वकिलांनी त्यांच्या अटकेचं थेट कनेक्शन हे राजकारणाशी जोडलंय. मात्र ईडीच्या इतक्या दिवसांच्या चौकशीनंतर आणि झालेल्या छापेमारीनंतर अनिल कुमार पवार यांना ईडीकडनं अटक झालेली आहे. वसई विरार महानगरपालिकेचे ते माजी आयुक्त आहेत. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये ईडीकडनं मोठी कारवाई करण्यात आली आहे. अनिल कुमार पवार यांना अटक झालेली आहे. 20 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे. महानगरपालिकेचे निलंबित नगररचना उपसंचालक वायस रेड्डीला सुद्धा अटक झालेली आहे. आणि वसई विरार महापालिका क्षेत्रातील 41 इमारतींच्या प्रकरणावरनं ईडीनं ही चौकशी सुरू केली होती. 29 जुलैला त्यांच्या निवासस्थानी छापा मारला. त्यानंतर मुंबई, नाशिक या ठिकाणी सुद्धा 12 ठिकाणी छापे मारले.
आणि अनिल कुमार पवारांच्या सोबतच रेड्डीला देखील अटक झाली आहे ईडीकडनं। अनिल कुमार पवार हे मंत्री दादा भुसेंचे नातेवाईक असल्यामुळे या प्रकरणाचं गांभीर्य आणखी वाढलंय। तर अखेर ईडीकडनं अटक झाली अनिल कुमार पवार यांना। या संदर्भात माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांच्याकडनं। प्रशांत, या संपूर्ण प्रकरणाबद्दल काय सांगाल? श्वेता, आपल्याला माहिती आहे की अत्यंत गाजलेलं हे प्रकरण आपल्याला म्हणता येईल, कारण हायकोर्टाच्या आदेशानं 41 इमारती जमीनदोस्त करण्याचा निर्णय झाला। आणि या सगळ्या प्रकरणामध्ये ज्यावेळेस अनिल कुमार पवार आणखी इतर तिघांना अटक करण्यात ईडी कोर्टात पीएमएलए कोर्टात हजर करण्यात आलं, त्यावेळेस पवार यांचे वकील उज्ज्वल चव्हाण यांनी अनेक धक्कादायक आरोप केले। आर्टिकल 21चा आधार हा पहिल्या सुनावणीमध्ये त्यांनी घेतला। अरविंद केजरीवाल आणि ईडी या दोघांची भूमिका त्यांनी स्पष्ट केली। वेगवेगळ्या प्रकारचे केसेसचे दाखले दिले। सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून ईडीच्या कारवाईमध्ये कशा प्रकारे गडबडी होत असते हे सुद्धा सांगितले। आणखीन हे सांगत असताना एक अत्यंत धक्कादायक आरोप केला। अनिल पवार हे राज्याचे कॅबिनेट मंत्री दादा भुसे यांचे भातजावई आहे आणि ते भातजावई आहे। आणखीन त्याचबरोबर दादा भुसे जे आहेत ते एकनाथ शिंदे यांचे निकटवर्ती आहे। आणखीन ईडी या संस्थेवर भारतीय जनता पक्षाचं नियंत्रण आहे। अशा प्रकारचा युक्तिवाद त्यांनी कोर्टात केला। इनफॅक्ट म्हणजे त्यांना म्हणायचं असं होतं की भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या दोघं जरी सत्तेत एकत्र असले तरी या दोघांच्या राजकीय अंतर्गत कलहाचा फटका हा अनिल पवार यांना बसलाय। कारण एक अधिकारी आयुक्त म्हणून ज्यावेळेस सही करतो त्यावेळेस अनेक वेगवेगळ्या कनिष्ठ अधिकाऱ्यांकडून सह्या होऊन ते प्रपोजल त्याच्यापर्यंत येत असतं। मग जबाबदार हे एकटे व्यक्ती कसे, किंवा खरोखर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पुरावा त्यांचा मिळाला आहे का? कोणत्याही प्रकारची रक्कम मिळाली नाही। 1,33,00,000 रुपये त्यांचा पुतण्या जनार्दन याच्याकडे नाशिकला जी रक्कम मिळाली, तर हा जनार्दन जो आहे तो वैयक्तिक टॅक्स पेयर आहे, त्याचं वैयक्तिक उत्पन्न आहे। अशा प्रकारचेही अनेक दाखले सुद्धा त्यांच्या वकिलांनी दिले। या सगळ्या प्रकरणामध्ये अनिल पवार यांना राजकीय पद्धतीनं गोवण्याचं षडयंत्र आहे हा त्यांनी केलेला आरोप हा धक्कादायक होता। अर्थातच ईडीच्या वकील कविता पाटील यांनी त्यांचे युक्तिवाद करताना हे आरोप फेटाळले आणि या सगळ्या विषयावरनं पुन्हा येत्या 20 तारखेपर्यंत काय काय नेमकं तपासात समोर येतं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। पण अनिल पवार हे वरिष्ठ IAS अधिकारी आहे, डेकोरेटिव्ह अधिकारी आहे आणि त्यांना गोवण्यात आलंय याचा वारंवार पुनरुच्चार आर्टिकल 21चा आधार घेऊन त्यांच्या वकिलांनी केला। त्यामुळे सुनावणी पहिली जरी असली तरी ती खळबळजनक होती, आणखी ती गाजली सुद्धा। या 6 दिवसांच्या कोठडीमध्ये अजून काय काय तथ्य समोर येत आहे, उज्ज्वल पवार म्हणजे उज्ज्वल चव्हाण यांचे जे आरोप आहे त्याच्यात तथ्य आहे का, ईडीने ज्या प्रकारे अटक करून कारवाई केली यात तथ्य आहे? कारण रेड्डींकडनं खूप मोठं घबाड सुद्धा सापडलं आहे। कारण याच्यामध्ये रोख रक्कम, हिऱ्यांचे दागिने, जवळपास 32 कोटी रुपयाची मालमत्ता आत्तापर्यंत ईडीच्या ताब्यात आलेली आहे। उत्तर याचंही द्यावंच लागणार आहे। पण पवार यांना खरोखर गोवलं गेलंय का रेड्डीच फक्त यातले आरोपी आहे? या सगळ्या विषयांची उत्तरं येत्या 6 दिवसामध्ये आपल्याला समोर स्पष्ट होतील एवढं निश्चित आहे। पण राजकीय गदारोळ आणि राजकीय आरोपांनी ही केस गाजायला सुरुवात झाली आहे। श्वेता, बिलकुल, आणि त्यांचे ते नातेवाईक आहेत दादा भुसे यांचे, ते मंत्री आहेत, त्यामुळे या मुद्द्यावरनं सुद्धा म्हणजे याचं गांभीर्य वाढलेलं आहे। दादा भुसेंना सुद्धा वेळोवेळी पत्रकारांकडनं या संदर्भात प्रश्न विचारण्यात सुद्धा आलेले होते, त्याबद्दल काय सांगाल? 3 गोष्टी अत्यंत स्पष्ट आहे की आपल्याला माहिती आहे की दादा भुसे यांचे हे भातजावई आहे नात्याने, आणि हे नातं ना पवार यांनी नाकारलं किंवा दादा भुसे यांनी सुद्धा नाकारलं। पण दादा भुसेंचे नातेवाईक असल्याचा फायदा घेऊन किंवा हा फायदा अनिल पवार यांना चांगल्या चांगल्या पोस्टिंगसाठी मिळाला ही वारंवार चर्चा समोर येत होती। आणखीन ही चर्चा कायम जोरात सुरूच असते। त्यामुळे दादा भुसे यांचे असलेले नातेसंबंध आणि अनिल पवार यांना मिळालेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या पोस्टिंग याची सांगड ही प्रत्येक वेळेस प्रत्येक ठिकाणी घातली गेली आहे। आणखीन या अशा प्रकारचं हे समोर घटना आल्यानंतर ती या गोष्टी अधिक जास्त प्रकर्षाने समोर येतात। पण एखाद्या अधिकाऱ्यावर एखाद्याचे नातेवाईक असणं म्हणून बोट उचलणं हे कितपत योग्य आहे हा सुद्धा प्रश्न काल कोर्टात उपस्थित करण्यात आला। की नातेवाईक आहे याचा अर्थ तुम्ही त्याचा गैरफायदा घेतला असा होत नाही। अधिकारी त्याच्या कर्माने अधिकारी तो, मेहनतीने अधिकारी तो, की IAS पर्यंत जे पोहोचले ते त्यांच्या मेहनतीने पोहोचलेत। दादा भुसे हे मंत्री आज आहेत, पण अनिल पवार हे अधिकारी तर किंवा महसूल सेवेमध्ये राज्याचं तर अनेक वर्षांपासून आहे। त्याचं काय? काही प्रश्नांची उत्तर ही युक्तिवादातूनच मिळतात। पण एक मात्र निश्चित, राजकारण याच्यात रंगतं आहे, राजकारण याच्यात रंगणार आहे। कारण हितसंबंधातनं, मैत्रीतनं, नातेसंबंधातनं फायदे हे होतच असतात। श्वेता, प्रशांत, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। या बातमीसोबतच वेळ